छत्रपती संभाजीनगर महापालिकेत अखेर भाजपने मोठा विजय खेचून आणलाय आणि सुरक्षा आणि विकास या विषयावर त्यांनी या शहरामध्ये मतदारांना मते मागितली होती आणि मतदारांनी त्यांना भरघोस मते दिली आपल्यासोबत। याच विजयासंदर्भात बोलण्यासाठी मंत्री अतुल साहेब आहेत। सर, मोठा विजय मिळाला आहे। खरं तर तुम्ही विकास सुरक्षा या विषयावर मतं मागितली होती, मतदारांनी प्रतिसाद दिलाय। आता यश तुमच्या पदरात पडलंय, शहराचा विकास करायचा आहे, काय सांगाल? छत्रपती संभाजीनगरच्या जनतेने आज जो विश्वास आमच्यावर दाखवलेला आहे, कारण की आपल्या सगळ्यांना माहिती आहे की अनेक दिवसापासून संभाजीनगरच्या जनतेची इच्छा होती की या औरंगाबादचं नाव संभाजीनगर व्हायला पाहिजे आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी या शहराचं नाव औरंगाबादवरून छत्रपती संभाजीनगर केलं। त्याच्यामुळे ह्या छत्रपती संभाजीनगरच्या जनतेचा एक विश्वास मान्य देवेंद्रजीवर होता आणि मागच्या 10 वर्षात देवेंद्रजींनी रस्त्याचे प्रश्न असतील, कचऱ्याचा प्रश्न असेल किंवा पाण्याचा प्रश्न असेल, हे सगळे तिन्ही प्रश्न मार्गी लावायचा प्रयत्न केला आणि येणाऱ्या काळामध्ये एक औद्योगिक शहर, एक पर्यटक शहर आणि एक शैक्षणिक हब या हिशोबाने या शहराचा विकास व्हावा आणि तो विकास जनतेने आज जो विश्वास मान्य देवेंद्रजींवर आमच्या ठेवला, मी सर्व छत्रपती संभाजीनगरच्या जनतेचे पण आभार मानतो आणि खात्री देतो की येणाऱ्या काळामध्ये आपलं हे शहर एक विकसित शहर असेल। शहराचे सर्वात मोठे 3 प्रश्न आहेत, रस्ते, पाणी आणि सुरक्षा। पाणी खूप महत्त्वाचं आहे। पाणी किती दिवसात आता तुमच्या ताब्यात महापालिका येणार आहे? पाणी कधी मिळणार आहे शहरवाशांना? पाणी हे 3 महिन्यात येणार आहे। मान्य देवाभाऊंनी ऑलरेडी हा शब्द दिलेला आहे आणि देवाभाऊंचा शब्द आम्ही पडू देणार नाही। शहराला 3 महिन्यात पाणी मिळणार आहे। यश खेचून आणलाय, खूप कष्ट घेतले, यंत्रणा पण तशी होती। छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीला ऐतिहासिक यश मिळालं आहे। बहुमत मिळण्या इतकं यश मिळेल अशी आम्हाला खात्री आहे। आत्तापर्यंत 50च्या आसपास निकाल जाहीर झालेत, पण आणखी मतमोजणी चालू आहे। जर 57-58चा आकडा आम्ही पार पाडला तर आम्हाला बहुमत मिळतं। या यशाचं सर्व श्रेय मी संभाजीनगरची जनता जनार्दन जे मतदार आहेत आणि त्याचबरोबर या राज्याचे मुख्यमंत्री माननीय फडणवीस साहेब यांना देतो। कारण माननीय मुख्यमंत्री फडणवीस साहेबांच्या नेतृत्वामध्ये मागच्या 10-15 वर्षापासून जो विकास होतो आहे, त्यांनी जो जनतेला विश्वास दिला, त्या विश्वासाच्या माध्यमातून जनता जनार्दननी इथं मतदान केलेलं आहे। आणि एवढंच नाही तर माननीय मुख्यमंत्री साहेब असतील, माननीय प्रदेशाध्यक्ष असतील किंवा माननीय बावनकुळे साहेब असतील, हे तिन्ही नेत्यांनी याच्यावर विशेष लक्ष दिलं होतं। विशेषतः मला सांगायचं वाटतं की माननीय मुख्यमंत्री साहेबांचा ज्यावेळेस टॉक शो झाला तर 2 विषयावर त्यांचं प्रभावी जो बोलले, त्यामध्ये ना खान ना बान, राखा भगव्याची शान। आता भगव्याची शान राखण्याची जबाबदारी आपल्या सर्वांवरती आहे आणि त्याचबरोबर या महानगरपालिकेचा कारभार जर तुम्ही महापौर झाला तर कसे कराल असा प्रश्न विचारला होता। तर त्यावेळेस त्यांनी म्हणले होते की मला ट्रान्सपरन्सी आणायला आवडेल, भ्रष्टाचार बंद करेल। तर ही जबाबदारी आता निवडून आलेल्या लोकांवरती आणि अर्थात एक पालक म्हणून आमच्यावरती असेल। म्हणून या संभाजीनगरला एक विकसित शहर, एक विकसित शहराबरोबर बेरोजगारांना रोजगार देणारं शहर म्हणून आम्ही याच्यासाठी लक्ष देऊ आणि जे जे संकल्पनामामध्ये सांगितलं ते आम्ही पूर्ण करू। नक्कीच महापालिकेत आता पारदर्शक कारभार होईल असं भागवत कराड यांचं म्हणणं आहे। आपल्यासोबत भाजप आमदार संजय केनेकर। भाऊ, विजयाचा आनंद आहे, मोठं यश खेचून आणलं आहे, महापौर आता भाजपचा होईल हे स्पष्ट झालेलं आहे, काय सांगाल? खऱ्या अर्थानं जे देवेंद्रजीने म्हटलं होतं, ना खान ना बान, जो राखेल भगव्याची शान, खऱ्या आणि त्या हिंदुत्वाचा अजेंडा घेऊन एक विकासाची दिशा भारतीय जनता पार्टीने जी दिली आणि मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस सक्षम मुख्यमंत्री, संवेदनशील मुख्यमंत्री यांनी जे सांगितलं होतं की आम्ही महानगरपालिकेमध्ये पारदर्शक कारभार आणू आणि त्या भूमिकेला खऱ्या अर्थाने जनतेने विश्वास दिला आणि निश्चितच ज्यांनी हिंदुत्वाचा अजेंडा खाली टाकून दिला होता त्यांना गाडून खऱ्या अर्थानं भारतीय जनता पार्टीला जो जनाधार छत्रपती संभाजीनगरच्या नागरिकांना दिला, त्यांचं मी खूप आभार मानतो। आणि छत्रपती संभाजीनगर नाव करण्याचं काम या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी करून दाखवलं ते नाव, आणि निश्चितपणे ते नाव झाल्यानंतर पहिली छत्रपती संभाजीनगरच्या निवडणुकीची पताका 1 नंबरचा पक्ष म्हणून आम्हाला मिळाली। निश्चितपणे या संभाजीनगरमध्ये आशिया खंडातलं असं मोठं शहर हे देवेंद्रजी मुख्यमंत्री बनवणार आहे आणि त्यामुळे निश्चितच
खरंच ही विकासाच्या दृष्टीने आणि हिंदुत्वाच्या दृष्टीने ऐतिहासिक निवडणूक ठरलेली आहे. निश्चितपणे ज्या पद्धतीने रजाकाराचं या शहरावर खऱ्या अर्थानं अतिक्रमण होतं, त्यांच्या ज्या खुणा बाकी होत्या त्या आम्ही आता पूर्णपणे मिटवण्याच्या भूमिकेतून काम करणार आहोत. पण दुसरीकडे तुमचा जो मित्रपक्ष आहे त्याच्यासोबत तुमची युती झाली नाही आणि आता त्यांना पुढे सोबत घेणार आहेत का किंवा उभाटा आहे त्यांची पण पिछाट झालेली, याबद्दल काय सांगा? निश्चितच माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजीची खूप इच्छा होती युती करण्याची आणि त्यामुळं युती व्हावी अशी मुख्यमंत्र्याची इच्छा होती. दुर्दैवाने ती शिवसेनेकडून घडून आली नाही आणि त्यामुळे निश्चितच आम्ही यापुढेही महायुतीतच राहू. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना पण या ठिकाणी लढत होती, परंतु खूप पिछाट झाली त्यांची. उद्धव बाळासाहेब ठाकरे खऱ्या अर्थानं मामू पक्षाला बरोबर काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून आणि हिंदुत्वाचा अजेंडा ज्या हिंदू हृदय प्रमुखांनी बाळासाहेब ठाकरेंनी जो अजेंडा हिंदुत्वाचा या शहरासाठी घेतला होता त्या अजेंड्याला खऱ्या अर्थानं टाकून दिलं. त्यामुळे लोकांनी खऱ्या अर्थाने हिंदुत्वाला जी उभारी दिली शिवसेने उभाट्याच्या विरोधात, त्याचं खरं तर हे प्रदर्शन आहे. नक्कीच भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष म्हणून तुम्ही रचना केली होती, बूथपर्यंत पोहोचलात, युवकापर्यंत पोहोचलात आणि 1 बूथ 30 युथ अशी तुमची योजना होती. योजनेचं फळ मिळालंय तुम्हाला, आता काय सांगा? खूप मी पहिल्यापासून सांगतो की भारतीय जनता पार्टीचं संघटन जे होतं त्या संघटनेने ज्या पद्धतीने काम केलेलं आहे, प्रत्येक कार्यकर्त्याला पदाधिकाऱ्याला दिलेली जबाबदारी त्यांनी ज्या ज्या पद्धतीने ती पार पाडली ती खरोखर आज रंगलाई आहे. आणि प्रभारी असतील, आमचे पदाधिकारी असतील, आमचे निवडणूक प्रभारी अतुल साहेब, कराड साहेब, केनेकर साहेब, सगळ्या प्रभागांचे प्रभारी या सगळ्यांनी जोरात काम केलेलं आहे आणि जनतेने जो आशीर्वाद दिला आहे तो आम्ही जनतेचे खूप खूप आभारी आहोत. भाजपचा स्वतंत्र महापौर होईल का? अगदी आत्ता 54 जागा आमच्या आलेल्या आहेत आणि त्याच्यातल्या 4 जागा हर्सूलच्या आणि साताऱ्याच्या 4, 8 बाकी आहेत. 58 जागा आम्हाला पाहिजेत आणि महापौर आम्ही स्वबळावर आम्ही करणार. भाजपमध्ये उत्साहाचं वातावरण आहे, कारण बहुमत भाजपच्या बाजूने आहे. महापौर भाजपचा होईल आता हे स्पष्ट झालेलं आहे. कॅमेरामॅन अमित आडेसह संजय सर्वोदय TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर.